दिनांक 14 जानेवारी रोजी कोल्हापूरमधील विनस कॉर्नरच्या समोर काही तरुणांनी बसवरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगड मारून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं होतं। त्यावरून शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी नावं निष्पन्न नव्हती, परंतु येथील CCTV फुटेज आणि काही साक्षीदारांकडून त्यांची नावं निष्पन्न करून आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ते घटनास्थळ कुठं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली वीट ही जप्त करण्यासाठी आज आम्ही या गुन्ह्यातील आरोपींना घेऊन घटनास्थळी आलेलो आहे। या आरोपींची नावं आहेत अभिषेक मंगेश घोडके, वय 26 वर्ष, राहणार राजारामपुरी कोल्हापूर। तसेच आसिफ अमानुल्ला नायकवडी, वय 30 वर्ष, राहणार इंगळी तालुका हातकणंगले। आणि ओंकार जगन्नाथ चौगुले, वय 22 वर्ष, राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक। आणि एक अल्पवयीन मुलगा पण आहे। या सर्वांना आम्ही गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत। अशा पद्धतीनं त्यांना घटनास्थळी ठेवलं गेलं, एक जरब या निमित्तानं बसेल असं वाटतं का? अशा पद्धतीची गुन्हेगारी करत आहे आम्ही गुन्ह्याच्या तपास कामी यांना इथं घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे कळवायचं आहे की जर का असे काही कुठं तक्रार होत असेल, कोण दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा। आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती निश्चितपणे करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।